तर हेच टायटल थोडस जरा असं नीट ठेवलं जरा वरती, मग इथं सगळ्यात अगोदर मला बघावं लागेल रिफ्रॅक्शन, आणि ते पण कुठं स्पेरिकल सर्फेस. स्पेरिकल सर्फेस कसला घ्यायचा आहे, बरोबर आहे ना, असं घ्यायचं. मग आता ठरल्याप्रमाणे असं मोठं काहीतरी असं दाखवावं लागेल, एवढंच काहीतरी चालेल ना. आणि मग हा असा खूप मोठा असा समजा रिफ्रॅक्टिंग सरफेस दाखवला. तर मला थोडस थांबा, मी कामच करतो, मी जरा डोकं वापरतो तुमचं. तुमचं डोकं वापरलं मी, तुमचं. बऱ्यापैकी आलं. मी आता वापरलं आदित्यचं डोकं. ओके, तिथेच विचार करतो कसं काय काय काय. मग हे एवढं सगळं 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 हे मध्येच काय तर कलर बदललाय, पण हा सगळा जो मधला जो पोर्शन दिसतो या बाउंड्रीच्या आतमधला, तो ग्लास मटेरियल असेल ना. का इथं असं दाखवायला पाहिजे ग्लास असं असं सगळं दाखवायची गरज नाही ना. हा, मग याला तुम्ही काय म्हणणार, याला पोल ना. व्हेरी गुड, हे असेल सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्यानंतर हे असेल रेडियस ऑफ कर्वेचर, बरोबर आहे ना. हे काय रेडियस ऑफ. आणि मग आम्हाला माहित आहे आमच्या सवयीप्रमाणे आम्ही अशी एक इमॅजिनरी लाईन पास केली, याला म्हटलं बरोबर आहे का. बरोबर आहे का तिथं. मग आता याला नाव दिलं ए आणि याला नाव दिलं ए बी. काय होईल तिथं, ए बी काय होईल आदित्य भाऊ, मग सांग ना. ती होईल म्हणा. राणा काय असतं ते, अपर्चर. व्हेरी गुड, चालेल चालेल, काय तर असू दे, काय तर कळलं गरजेचं आहे. मग बोलता येत नाही ना आमचं ल चल झालं किंवा र चल झालं. तुला तर काहीच येत नाही, मग कसं रे. आता मला सांगा, इथं हे सगळं समजल्यानंतर ऑब्जेक्ट कुठे ठेवायचं आहे, तर आम्हाला ऑब्जेक्ट ठेवायचा आहे एअर मध्ये. म्हणजे आमच्यासाठी ऑब्जेक्ट कुठं असणार आहे, म्हणजे रेअरर मीडियम मध्ये, आणि इमेज कुठं तयार होईल, डेन्सर मध्ये. मग आता हे एअर मीडियम आहे, तर इकडे हे काय आम्ही घेतलं, ग्लास. एअरला काय म्हणलं तुम्ही, रेअरर. तर ग्लासला काय म्हणाल तुम्ही, डेन्सर. काय म्हणाल तुम्ही, बरोबर आहे का. ओके, मग आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, कशाला काय म्हणायचं कसं आहे हे समजलं का तुम्हाला, नक्की नक्की कळालंय. मग जर हे तुम्हाला समजलं असेल, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समजलं असेल, तर आपण काही गोष्टी ऍझ्युम केलं होतं, आठवतंय का. ऑब्जेक्ट कसा घ्यायचा, तर पॉइंट ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. तो कुठे ठेवायचा, बरोबर आहे ना. आता ऑब्जेक्ट मी कुठे ठेवणार, ग्लासच्या मध्ये का एअर मध्ये, पक्का. मी अगोदरच तुम्हाला म्हटलं की बाबा बघा हे एवढं सोपं आहे, पण आणि काहीतरी दिसलं ना की बघूनच म्हणायचं एवढं 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 अवघड असतं. अरे ते बघा तरी कसलं ते. माझा ठरल्याप्रमाणे ऑब्जेक्ट ठेवू का इथं, मग ऑब्जेक्टला काय म्हणू, ओ. मग आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्यांमध्ये काय तर राहिलंय असं मला वाटायलंय. पोल राहिलाय, मग पोल आता इथं असेल ना रे. मग हा पोल मी इथं असा पी दाखवू का रे. आता सगळ्याचे सगळे डिस्टन्सेस कुठून मेजर करायचे असतात, बरोबर आहे की नाही. चला, मग आता आपण सुरुवात तर करायची ठरवलं. मग आता इमॅजिन केलं की ही एक अशी एक लाईन आहे इथं, आणि इथून एक अशी दाखवली, आणि मग पोल आणि ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सला यू म्हणत असतील ना रे, बरोबर आहे का, बरोबर ना. मग तुम्हाला यू कळाला, तुम्हाला आर कळालाय ना. आता आर समजलाय, यू समजलाय, मग आता तुम्हाला इमेज कुठे होते हे मात्र माहिती. म्हणजे तुम्हाला सध्या काय माहित नाही, व्ही माहित नाही. काय माहित नाही, व्ही. नो प्रॉब्लेम. मग आता इथं कुठेतरी व्ही येतो,
तर तुम्हाला असं काय चेष्टा लागली, रे ड्रॉ केल्याशिवाय प्रॉपर काय कळणार आहे, कुठे येणार आहे, काही तर काय लक्षात ठेवायचं आणि पाठ करायचं चाललं काय, इमॅजिनरी असं काही नाही. तर एकदम एक्झॅक्ट काय म्हणतात त्याला, रेड ऍक्च्युअल मध्ये ट्रेस करावं लागेल आपल्याला, मग कळेल ना आपल्याला ते. मग आता याच्यातून आपण कुठला तरी एखादा रे दाखवला चालेल ना. मग चला याच्यावर किती, या ऑब्जेक्ट वरती लाईट पडल्यानंतर त्याच्यातून बाहेर किती रेज येत असतील, इन्फानाइट. त्याच्यातलं एक दाखवतो, इन्फानाइट पैकी एक दाखवतो. किती अवघड काम करायला मी, लक्षात आलं असेल तुमचं. एवढ्यापैकी इन्फानाइट पैकी मी किती रे दाखवतो, एक. आणि म्हणतो लय अवघड शिकवतोय मी, काय त्याच्यामध्ये. मग एक रे दाखवला, समजा तो असा दाखवला, मी इमॅजिन करा, समजा असं दाखवलं, कसं तर थांब रे, येलोच दाखवूया आपण रेला, इथं असा पडताना दाखवला, चालेल का रे, चालेल ना. मग हा जर सरफेस आला नसता तर हा रे असाच गेला असताना रे पुढं. पण आता तुम्हाला माहित आहे की या सरफेसला तो इथं टच झाला ना, मग आता मी याला एक नॉर्मल काढणार. मग नॉर्मल काढताना मला अजिबात बुद्धी वापरायची गरज लागली नाही का, कारण हे सर्क्युलर सरफेस म्हणलं तर ही रेडियस जर इथपर्यंत ड्रॉ केली तर ती नॉर्मलच असते ना. हा, म्हणजे ज्याचा अर्थ तुम्हाला कळाला आता. मग हा इथं नॉर्मल आहे ना. मग आता तुम्ही मला सांगा, या सरफेस साठी, या पर्टिक्युलर सरफेस साठी ही नॉर्मल झाली ना. मग मी नॉर्मलच का ड्रॉ केली, तर सगळ्यांना माहित आहे रिफ्रॅक्शन स्टडी करण्यासाठी त्या सरफेसला मला काय ड्रॉ करावं लागेल. मग त्या सरफेसला ड्रॉ केलेलं नॉर्मल कुठून जाणार आता, कळलंय का नाही. रेडियस नसेल कळत तर परत जायचं 8वी 9वीला, सर्कल ड्रॉ करायचं, ह्याचं ड्रॉ करायचं, टँजंट ड्रॉ करायची, मग कळतं काय असतं ते. बरोबर आहे की नाही. वैभव असला असतो. आपण 8वी 9वीला गेलो ना, आपल्याला जॉमेट्री नावा सब्जेक्ट असतो. जॉमेट्री तुम्हाला नसेल पण असतो जॉमेट्री. हा, मग त्यात सर्कल नावाचं चॅप्टर असतो. तुम्हाला होतं का रे, ह्याला नव्हतं पण म्हटलं तुम्हाला होतं. आयशा आपको नहीं था, नहीं था, कैसे नहीं था. हाँ, आप लंडन में थी क्या. असो, तिकडे पण असेल रे, असेल ना. ती 10वी पर्यंत तिकडे होती इंग्लंडला. तू कुठे होता. तू नक्कीच होता, तू आफ्रिकेत कुठतर असतील. इथपर्यंत आला म्हणल्यानंतर आता पुढचं आम्ही का डोकं लावायचं रे बाबांनो. हा इन्सिडेंट रे आहे ना रे, गेला 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 पडला, बरोबर आहे की नाही. आता तुझ्या या मीडियम वरती आल्यानंतर हे सगळं मीडियम कशाच आहे, ग्लास. मग एअर मधून कुठं चालला, डेन्सर मध्ये. मग रस्ता बदलणार ना, मीडियम बदलले की रस्ता. मग आता रेअर मधून कशात एंट्री केली, मग रेअर मधून डेन्सर मध्ये एंट्री केली की स्पीड काय होते, म्हणजेच तो कुठं झुकणार, अवे का टुवर्ड्स, कोणाकडं, माझ्याकडं, टुवर्ड्स ते पण म्हणा ना. मग आता इमॅजिन करा, मग ह्या एवढ्या मोठ्या अँगलला तुम्ही काय म्हणाल, ओ याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. काय नाव देऊ रे, ए बी सी डी म्हणू का, डी. मला सांगा ओडीएन, ओडीएन काय झालं. अरे इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत केलेला अँगल काय झाला, झाला तुम्ही एवढा वेळ होता रे, अँगल ऑफ, बरोबर आहे ना. आणि मग आता इथं आल्यानंतर सरळ न जाता हा समजा इथून असा फिरला आणि इकडं आला, तर आता मला सांगा या नॉर्मल सोबत हा जो अँगल केला तो काय असेल, अँगल ऑफ. मग याला मी म्हटलं आय. का बरं, या ऑब्जेक्टचा रे इथं आलाय म्हणजे इथं काय झाली, इमेज तयार झाली. काय झाली रे सोडांनो. मग आता मला सांगा, मला आता वी कळेल का नाही रे, बरोबर आहे का नाही, वी कळेल का नाही, समजलंय का. मग जर आता मला सांगा ओ पी आय हे जर सगळं समजलं असेल तुम्हाला, तर आता एकदम व्यवस्थित शांत डोक्याने बघायचं. आय आणि आर कळलंय ना. मग आता थोड्या वेळासाठी मी याला काहीतरी म्हणतो, याला काहीतरी म्हणतो आणि याला काहीतरी म्हणतो, चालेल का. मग मला सांगा, हा पहिला, हा सगळ्यात महत्वाचा, कारण हा झाला तरच बाकी सगळं होतं. म्हणून याला मी म्हटलं अल्फा, याला म्हटलं बीटा आणि याला समजा म्हटलं गॅमा, चालेल का. आता इथपर्यंत सगळं समजलंय का. काय गॅमा गामा काय म्हणायचं, म्हणून काय नसतं, मामा म्हणलं तरी चालते, काय अडचण नाही, फक्त म्हणा काहीतरी. गणा
गाण्या. ओके, मग हे सगळं सगळं समजलं का तुम्हाला? आता एक छोटस काम करतो आता मी. आता इथं मी आणखी एक जादू करणार आहे. आता एवढ्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मला करावी लागणार आहे. का? तर इथं मला ट्रिग्नोमेट्री वापरण्यासाठी मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. काय करणार? याला काय नाव देऊ रे? यम द्यायचं का रे? ओके, यम फॉर मास्टर. ठीक आहे, चालेल. हा, मग मला सांगा, नाव दिलं. आता हे सगळं का केलं असेल तर सगळ्यात साधी सोपी गोष्ट, याला मी ट्रायंगल कसा वापरणार, बरोबर आहे की नाही? म्हणून मी तिथे एक ट्रायंगल बनवतो. पण ट्रायंगल वापरणार पुढची गोष्ट शिकवणार आहे. असं जर केलं मी परत एकदा सांगणार, हे असं आहे आणि हे असं आहे. मग हा आर्क दिसतोय का? हो दिसतोय. इथून एक नॉर्मल ड्रॉ केली, मी याला एम म्हटलं. आता हे डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स खूप मोठा डिफरन्स असेल का? पुन्हा मी लॉजिक घेणार. समजलंय का? मग याच्यामध्ये हा आर्क आहे ना, बरोबर आहे की नाही? हा कोण आहे? आर्क आहे. होत असतं कधी कधी. ओके, माणसाकडून चुका होतातच. नाही, माणसाकडून चुका होतात म्हणायचं. ओके, झालं का हे इथपर्यंत? मग आता याला शांत डोक्याने काहीतरी रिलेशन लावावं लागेल. पण डायग्राम असे ट्रेस करताना कुठंतरी असं हे असं काढायचं आणि ते तसं काढायचं, काय विषय आहे का? सरळ चल रे, इथं गेला की कळेल ना, सरळ तर जाणार नाही. मग कोण थोडा दाखवेल, कोण कसं. हा जेवढा कमी बेंड दाखवणार इमेज लांब काय होईल ना, जेवढा जास्त तिरका जवळ होईल. मी माझ्या बोर्डच्या साईज नुसार घेतला बाबा, असं असं दाखवलं. कळलं नाही यार सगळं? मग आता जर हे समजलं असेल तर मला तर एकच गोष्ट कळते बघा. आपल्याला जास्त बुद्धी नसल्यामुळे आपल्याला एक छोटीशीच गोष्ट लक्षात येते. एवढी 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 थबा, तुला थोडं छोट करू शकतो मी. हे हो ना बाबा. हा, ए इकडे, ए पलीकडे. हा, मग आता आपण उलट, आज उलट जायचं का? जायचं. चला, 1 2 3 असं उलट जाऊया, चालेल ना? मग आता तुम्ही मला सांगा किंवा नको बाबा, काहीतरी वेगळं दिसेल ते. हा, सिन्स साइन आय इज इक्वल टू साइन आर ना रे. हा, साइन आय इज इक्वल टू आय. हा, ते त्यावेळेस रे. पण आता बेसिक 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 अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, साइन आय डिवाइड बाय साइन इज इक्वल टू क्या होता है? सांग ना, आज काय करायला लागलास तू? ऍक्टिंग करतो का रे? हा, हे काय काय लोकांचं मास्क मॅन लय भारी आहे ते मध्ये तर गाडी म्हणतो काय? क्या होता रे? वही तो मैं पूछ रहा हूँ. रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू, इसका मतलब रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ सेकंड डिवाइड बाय रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ, और इसका कंपैरिजन वैक्यूम के साथ किया है. बात खत्म, बात खत्म. तो इसका मतलब यहाँ पे होगा ये μ1, तो अंदर क्या होगा? μ2 क्या है? ग्लास. μ1 क्या है? एयर. सिंपल है ना? कळलं का रे? पक्का. मग आता तुम्ही मला सांगा, हे कळलं? Therefore, हे मी मगाशी शिकवलं होतं μ1 इंटू साइन आय. पहिल्या मीडियमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि पहिल्या मीडियम मधला अँगल, त्याचं साइन फंक्शन. सिमिलरली μ2 साइन बराबर हा आहे कर्व. बरोबर आहे का? मग मी आता म्हटलं सिन्स अकॉर्डिंग टू आवर अझम्पशन्स, काय 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 अजून केले ना. आपलं फेमस अझम्पशन माहिती आहे ना, हडळ नेहमी पांढरीच साडी घालते. अझम्पशन माहिती आहे ना आपलं? आपको पता है कि नहीं? एक लेडी होस्ट होता है. लेडी जेंट्स और लेडी दो टाइप के होते ना. हाँ, और लेडीज तर पोरी म्हणतील त्यात काय, आम्ही बुतच असतो की. हा, एकाच कलरचे, तिच्याकडे दुसऱ्या साड्या नसतात. बरोबर ना? हडलचं अझम्पशन काय? कुणीच बघितलेलं नसल्यामुळे अझमच करणार ना. कोणी बघितले तेव्हा, मग अझम करायचं तिच्याकडे पांढरी साडी असते. असंच ना. मग एक्झॅक्टली आम्ही अजून काय केलंय? आमचा अँगल कसा असतो? खूप खूप
बरोबर आहे ना, आमचा अँगल कसा आहे? तो अकॉर्डिंग टू आवर अजम्पशन अँगल आय अँड अँगल आर आर व्हेरी व्हेरी स्मॉल. समजलं का? कळालं का? मग मला सांगा, देअरफॉर μ1 इंटू आय येईल ना. साइन कुठं खाल्लं कळलंय का? ते खाण्यासाठी खूप मोठं मॅथमॅटिकल अनालिसिस लागतं. उगाच काहीतरी केलं नाही. नाहीतर काही काही लोक कुठं पण मग साइन आय आला की नुसतं आयच लिहायचा का? नाही रे सोन्यानो. नाहीतर मग तसं असतं तर मला सांगा, साइन 0 0 साइन 90 90 1 केलंच नसतं ना रे 1. आणि जर जर हे जर माझं अनालिसिस जर हे नकळतपणे गाडवे सरांपर्यंत पोहोचलं त्या क्षणाला, बरोबर आहे की नाही, ढगात आमचे गुरुजी. मग तुम्ही मला सांगा, हे कळलं पाहिजे रे आम्हाला की बाबा काय हे कुठलीच गोष्ट फुकट नसतं रे. त्यासाठी खूप खूप स्ट्रॉंग अनालिसिस असतं. एवढे मोठे एक्सपेरिमेंट, एवढे हे सगळं करायचं, मॅथमॅटिकल अनालिसिस घ्यायचं, एकापेक्षा किंवा हजारो वेळा तीच गोष्ट बघायच्या, छोट्या मोठ्या व्हॅल्यूज बघायचं, त्यांचे कन्क्लुजन काढायचं, मग तुम्हाला सांगायचं. आणि ते तुम्ही नीट नाही केलं तर मग काय होईल? मग इकडे मला सांगा, μ2 इंटू काय होईल रे? बरोबर आहे का? आणि याला म्हटलं 1 नंबर इक्वेशन, तर ह्याला म्हटलं 2 नंबर इक्वेशन. चालेल का रे बाबांना? आता आमच्या डोक्यात फक्त काय राहिलं? आय आर एवढं काढायचं आमच्या डोक्यात राहिलं. आता आय आर शोधण्यासाठी आम्ही चालू केलं की आता आम्ही ट्रायंगल वगैरे बेसिक बघायला चालू केलं. मग आम्ही इकडे गेलो, आय बघितला. काय बघितला? आय. तर आता आय बघितला म्हटल्यानंतर तुम्ही मला एकदम व्यवस्थित डायग्रामच वेगळी घेतो. चला, मी एक लाईन अशी ड्रॉ केली, आयची लाईन ड्रॉ केली, हे असं ड्रॉ केलं, आणि समजा हे असं मी घेतलं. ठीक आहे. मग आता थोड्या वेळासाठी याला काहीतरी आणखी नाव द्यावं म्हटलं. अल्फा दिला, बीटा दिला. ठीक आहे, काय अडचण नाही. सगळ्याच ट्रायंगल मध्ये काय 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 घेता येईल आपल्याला. एकदम मोठा एक घेऊया किंवा एक छोटा एक घेऊया. हा चालेल. आता थोड्या वेळासाठी मग आपण एक छोटस काम करूया बाळांनो. मला एक सांगा, साधी सोपी गोष्ट की आता याच्यामध्ये हा किती आहे रे? हा 90 डिग्री आहे. मग हा अल्फा बीटा गॅमा, याला थोड्या वेळासाठी मी हा इथला जो आहे ना, इथला हा एवढा, याला थीटा म्हणू का रे? काहीतरी दिलं समजा, गरज लागेल तो भागूया. मग आता इथं बघा, मला सांगा, अँगल आय काय शोधायचं आहे मला? अँगल आय शोधायचं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, इथं 2 मिनिटासाठी एक ट्रायंगल मी प्रॉपर बघा, नीट बघून घ्या बघा, पुन्हा राडा नकोय, एकदम व्यवस्थितपणे बघा, मला परत काहीच नकोय प्रॉब्लेम. अल्फा गॅमा आणि आय. मी काय काय ड्रॉ केलंय? मी केलाय ओ पॉइंट घेतला, ओ, त्याच्यानंतर घेतला इथला डी घेतला, काय घेतला? डी, आणि त्याच्यानंतर कुठला घेतला? सी पॉइंट घेतला. चालतंय का रे सोन्यांनो? मी काय केलं समजलंय का सगळ्यांना अगोदर? नक्की कळालंय का? मग जर हे समजलं असेल तर तुम्ही मला आता सांगा, हा किती आहे? आय आहे. हा कोण आहे? आय. मग हा किती असेल रे मुलांना? त्याला मी थोड्या वेळासाठी थीटा म्हणू का? काय असेल बघतो अंजली? 90. व्हेरी गुड. त्याला घरी घेऊन जाऊ. सगळ्यात अगोदर उत्तर देताना हे लक्षात असू द्या की आपण 11th ला होतो. ए असलं 1560 सांगायला फटके देईन. एडी कुठली? ही स्ट्रेट लाईन आहे ना? स्ट्रेट लाईन आहे ना? कुठली स्ट्रेट लाईन ड्रॉ केली? हा अँगल किती असतो? हाँ, इसका मतलब एंगल आई प्लस एंगल थीटा कितना होगा? 180 डिग्री. इसको एक बोला म्हणून तर वेळ लागतो रे. हे असलं घ्यायचं. ऑनलाईन बघा सगळेच कुठले काय चालू आहे काय. तुमचे पॅरेंट्स पण बघतील ना कधी ना कधी. आता मला सांगा, अँगल
अल्फा प्लस अँगल थीटा प्लस अँगल गॅमा, हे किती येईल रे? 1 2 3, या तिघांची बेरीज किती? 180. आता मला सांगा 1 आणि 2 मध्ये राईट साइड सेम, तर लेफ्ट सुद्धा देअरफॉर नीट बघायचं. अँगल आय प्लस अँगल थीटा इज इक्वल टू अँगल अल्फा प्लस अँगल थीटा प्लस अँगल थीटा 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 अँगल अल्फा. बरोबर आहे का? मला एवढा वेळ कशासाठी गेला? तर हा आय किती आहे, तर अल्फा आणि गॅमा आय सांगण्यासाठी गेला. कळलं का? तर मला इंटरेस्ट कशात आहे? तर आता मला इंटरेस्ट आणखी कशात असेल? आर. मग तुम्ही मला सांगा, सिमिलरली जर मी म्हटलं अँगल आर इज इक्वल टू, हा आर किती आहे असा प्रश्न पडतो. अँगल आर आहे ना तिथं, मग अँगल आर किती असेल आमचं? बाबा 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 बाबा, काय डोकं लावायचे ते लावा. सांगा मला आर काय रिलेशन देता येईल का? थांबा रे बाबांनो, मी परत एक ट्रायंगल ड्रॉ करतो, साधा सोपा. चालेल, बघा नीट बघा. त्याला सांगा की मी नव्हतो सर, पीछे से सर हीच करतो सर, असं करते इकडून मारते असं मी करतो. मी बघितलं मला सापडलं तर पुन्हा मी इतका मारणार ना? बघा परत, सगळ्यांसमोर विचारतोय तुला मी. एकदाच होतो सर, आता मी नव्हतो सर, आता मी नव्हतो सर. परत जर तुम्हाला सापडलंस ना, फक्त तू बघ. तुला माहिती आहे कुठल्या लेवलला काय चालू आहे? तुला पुढच्या बेंचवर का बसवलं माहितीये तुला? तुझ्या पप्पांमुळे फक्त. आणि ज्याला बापाची रिस्पेक्ट नाही ना, त्याला जगात कोणाचीच रिस्पेक्ट नाही. बरं, इथून पुढे जर मला सापडतो फक्त. कमेंट नकोय मला कसलीच, एक काही नकोय. डी आहे ना तो, एम म्हटलात नाही तर सी आहे ना, आणि आय आहे ना. मला कोण हवंय? बरोबर आहे का? मग मी थोड्या वेळासाठी याला जर मी म्हटलं काहीतरी अल्फा बीटा या काही जरी म्हटलं, तर एक साधी सोपी गोष्ट आहे की मला सांगा या तिघांची बेरीज किती येणार? बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? कसं घ्यायचं ते घ्या. सॉरी, याला मी काय म्हटलं? गॅमा म्हटलं ना. गॅमा काय करायचं सांगा बरं. कसा मी आर शोधू? माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण इथं या केस मध्ये पर्टिक्युलरली मी कसा शोधू आहे? दोन ट्रायंगल दिसत आहेत ना. याला काहीतरी म्हटलं, एक्स म्हटलं तर चालेल का? चला, ए थांबा रे, उगाच काहीतरी करताय म्हणून करू नका. बुक्स मध्ये डायरेक्टली दिलेलं असतात, नोट्स मध्ये डायरेक्ट कारण ते सांगतील का 8वीला हे झालं ना झालं. तुम्ही ते नीट केलं नाही, मग आता तर करा ना. हाँ, मुझे एक बात बताओ, ट्रायंगल जो बड़ा है ना ट्रायंगल, पहले उसमें देखते हैं. नहीं तो ठीक है, छोटा ट्रायंगल. एंगल आर प्लस एंगल बीटा प्लस ये एंगल एक्स कितना होगा रे? 180 डिग्री ना. रीजन क्या? 3 एंगल्स ऑफ सेम ट्रायंगल. बराबर है कि नहीं? सिमिलरली एंगल गैमा प्लस एंगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री ना रे. इसको लीनियर पेयर बोलते थे क्या?
बराबर है कि नहीं? तो इसमें x x ये तो सेम रहेगा ना, तो इसका मतलब एंगल R प्लस एंगल बीटा इज इक्वल टू एंगल, therefore एंगल R इज इक्वल टू एंगल गॅमा मायनस एंगल, समजतं का हे? कळलंय का रे हे? मग आपण अल्फा बीटा या फॉर्मॅट मध्ये पोहोचलो का? मग आय समजला का? आर समजला का? आय कोण होता? बरं, बेसिकली अल्फा कोण आहे? तर ऑब्जेक्टने अँगल क्रिएट केला कोणासोबत? प्रिन्सिपल ऍक्सिस सोबत. त्याच्यानंतर बीटा कोण आहे? इमेजने क्रिएट केलेला अँगल, बरोबर आहे ना? आणि गॅमा कोण आहे? तर रेडियसने क्रिएट केलेला अँगल. ह्यात रिलेशन सुद्धा समजून घेतले पाहिजे. मग मला सांगा, आता माझ्याकडे आय पण आहे आणि आर पण आहे, बरोबर आहे का? आणि मग मेन पॅरेंट फॉर्म्युला इकडे पप्पाकडे बघा जरा, किंवा तुम्ही इव्हन याच्यात 2 नंबर मध्ये आला तरी चालेल. मग या पॅरेंट फॉर्म मध्ये मी आय पण शोधत होतो आणि आर शोधत होतो. आता दोन्ही माझ्याकडे आहेत का? पक्का आहेत. मग मी थोड्या वेळासाठी असं केलं, परत येतो वाटलं तर इकडे बघायला. इकडे मला सांगा, सिन्स μ1 इंटू आय इज इक्वल टू μ2 इंटू, बरोबर आहे का? देअरफॉर μ1 इंटू आय काय आहे रे बाबांनो? आय अगोदर बघून घ्या. हा बघा तुम्ही आता थोड्या वेळासाठी काय आहे इथं? अल्फा प्लस काय आहे? अल्फा प्लस गॅमा इज इक्वल टू पुढं μ2 इज इक्वल μ2 इंटू आर काय आहे रे बाबांनो? थांबा, बघा इकडे काय आहे? गॅमा मायनस, बरोबर आहे का? अँगल गॅमा मायनस अँगल बीटा. समजलं का रे सोडांनो? इथपर्यंत गाडी पोहोचलेली आहे का? नक्की कळाले का तुम्हाला? मग जर हे कळालं असेल तुम्हाला, तर तुम्ही आता काय कराल? तर सिन्स μ1 इंटू अल्फा ना रे, आता अँगल लिहित नाही, प्लस μ1 इंटू गॅमा इज इक्वल टू μ2 इंटू मायनस μ2 इंटू, मग आता हे मायनस वगैरे योग्य वाटत नाही ना, मग आता मायनस इकडे कुठेतरी आणलं तर चालेल ना? मी असं केलं तर चालतंय का? बघा रे, मी एक काम केलं छोटस, देअरफॉर इकडे असं केलं, μ1 अल्फा प्लस μ1 गॅमा प्लस μ2 बीटा, असं केलं तर चालेल का? चालेल ना? इज इक्वल टू μ2 असं केलं तर चालेल का? चालतंय का? किंवा आणखी वेगळा कुठला फॉर्मॅट मांडायचा असेल, त्यांनी जो एक्झॅक्ट फॉर्म्युला दिला तसा घ्यायचा असेल तसं घेऊ, पण ऍटलिस्ट इथपर्यंत सोबत आहात का? नक्की कळालंय का? मग जर आता या स्टेपला इथं तुम्ही सोबत आहात ना माझ्या, तर या स्टेपला आपण एक पॉज घेणार आहे छोटा. का? कारण आता इथं आम्ही गॅमा घेतलाय, पण आम्हाला माहित आहे अल्फा बीटा गॅमा हे कोणापासून आलेले आहेत? तर हे सगळेचे सगळे छोटे अँगल आहेत, आणि आम्ही असं ठरवलंय साइन आय इज इक्वल टू आय ना, मग साइन आर इज इक्वल टू आरच घेतलंय ना. मग हे उलट पण करू शकतो का? नाही करू शकत. समजले का आता? अरे जर आम्ही हे घेतलं तर आता साइन फंक्शन मध्ये जाऊ शकतो का? नाही. मी डायरेक्ट सुरुवातीला घेतलं तर ते शेवट घेत असतात. मी बोलता बोलता आलो पुढे त्याच फॉर्मॅट मध्ये, सोपं करायच्या फॉर्मॅट मध्ये. जर मग मी इकडून इकडे जाऊ शकतो तर हे करू शकतो का? नाही. व्हेरी गुड. जर हे एवढं समजलं असेल तर मी आता या सगळ्यांना साइन फंक्शन वापरेल ना. या सगळ्यांना काय वापरणार? मी साइन फंक्शन वापरणार, कारण हे सगळे सगळे अँगल मला साइन पासूनच भेटले ना. अरे बाबांनो, मी सुरुवातीला μ1 साइन आय होता ना, बरोबर आहे की नाही? नको नको टेन्शन नको, इथपर्यंत बरोबर आहात का? आहात ना? आता तुम्ही मला सांगा साधी सोपी गोष्ट, मग हे समजले ना तुम्हाला? हे इथं पण नको मला, थांबा थांबा, इथं नको, हे नकोच आहे मला थोड्या वेळासाठी, थांबा. मी एक पाऊल परत माझं मागे घेतोय. चला, ऍटलिस्ट तुम्ही इथपर्यंत पोहोचलात का? नक्की कळालंय? मी तुम्हाला आय आणि आर समजलाय का? तुम्हाला आय आणि आर समजलाय? तुम्हाला हे समजलेलं आहे का? नक्की कळालं? चला, मला काय स्टडी करतोय? रिफ्रॅक्शन. पण कुठे स्टडी करतोय? कुठं? रिफ्रॅक्शन होतंय आपलं, आणि ते रिफ्रॅक्शन कुठं होतंय? कॉनकेव्ह कॉन्व्हेक्स म्हणू नका, ऍट दी स्पेरिकल सरफेस म्हणा.
मग स्पेरिकल सरफेस दोन प्रकारचे सगळ्या गावाला माहिती ना. मग हे रिफ्रॅक्शन बघत असताना आमच्यासाठी सगळ्यात अगोदर आम्ही इतकी सुंदर डायग्राम कन्स्ट्रक्ट केली होती आणि ती करत असताना प्रत्येक गोष्ट समजून घेतली होती. ऑब्जेक्ट कसला आहे तो? पॉइंट ऑब्जेक्ट. पॉइंट ऑब्जेक्टच काय घ्यायचं याच्यावर चर्चा झाली का नाही. दुसरी गोष्ट, हा जो सगळा सरफेस दिसतो तो ग्लास मटेरियल ना, त्यालाच तुम्ही म्हटला होता डेन्सर, इकडे रेअरर. आणि या सगळ्या गोष्टीसाठी मेन जो पॉइंट होता तो होता पोल. जे काही गोंधळ घालायचं, जे काही मोजायचं ते कोणापासून मोजायचंय? पण हे डायरेक्ट आम्हाला घेता येत नाही म्हणून आम्ही आमचं डोकं वापरलं आणि इथं एम पॉइंट आणला. बरोबर आहे ना. सुरुवातीला आम्ही सगळे एम पासून घेणार जॉमेट्रीनुसार, पुन्हा तिथं लॉजिक वापरणार, पुन्हा काय काय वापरणार. हा खूप मोठा गोंधळ आहे. सगळे एकत्र 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 एकत्र. बरं असो, हे करत असताना एम ओपी बघितला मी, त्याच्यानंतर पीसी बघितलं, पीआय बघितलं. मग याला कोणाला यू म्हणायचं, कोणाला व्ही म्हणायचं, कोणाला आर म्हणायचं, रिफ्रॅक्शन कसं होतं रे, तिकडच कसं काय गेलं, इमेज कशी तयार झाली, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं बघितलं. म्यू1 काय आहे, म्यू2 काय आहे, अल्फा बीटा गॅमा काय आहे, आय काय आहे, आर काय आहे, त्याच्यातून रिलेशन्स कसे आले, यासाठी कुठली ट्रिग्नोमेट्री वापरली. स्पेशली आम्ही सगळ्यात जास्त वेळ दिला होता तो ट्रायंगल साठी, की असे अँगल तसे अँगल. हे करत 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 मग आम्ही आणखी एक छोटस काम केलं. त्याच्यात नीट बघा आता, एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. सुरुवात करायची ठरवलं आम्ही आणि मग ठरवलं की अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ आम्हाला असं काहीतरी भेटलं. मग हे भेटल्यानंतर याला सिम्प्लिफाय केलं आणि या फॉर्मॅटमध्ये आणलं. या फॉर्मॅटमध्ये आणल्यानंतर परत आम्हाला आमच्या अझम्पशन्स आठवले की अपर्चर खूप छोटं असतं, ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट असतो, हे खूप छोटं आहे, ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे हे जे अँगल्स क्रिएट होतात हे खूप खूप छोटे असतात असं आम्हाला आठवलं. तसं आठवल्यानंतर परत आम्हाला थोडीशी आमची बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री आठवलं की सिन्स साइन थिटा इज इक्वल टू थिटा असतं म्हणे. कधी? जेव्हा अँगल खूप खूप छोटा असतो तेव्हा. मग हे परत आम्ही लॉजिक वापरलं आणि आम्ही या ठिकाणी येऊन बसलो. बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आय आणि आर कळेनाच गेलं होतं तिथं. मग आम्ही आय आणि आर ह्या अँगल मध्ये कन्वर्ट केले, अल्फा बीटा आणि गॅमा मध्ये कन्वर्ट केले. मग या केसमध्ये आय आम्हाला भेटला समथिंग आणि आर भेटला या फॉर्मॅट मध्ये. बरोबर आहे ना. मग हे आम्ही लास्ट लेक्चरला कव्हर केलं होतं. मग इथून पुढचं आमचं काम जे आहे खूप काही असं मोठं राहिलं नव्हतं, फक्त वेळेच्या अभावामुळे आम्ही तिथे थांबवलं होतं. मग आता तुम्ही मला सांगा, जर आता आम्हाला पुढे जायचं असेल इकडे थोडस, याला आम्ही असं मूव्ह करायचं ठरवलं. एकदम याच्यावरती घेऊया आपण. हा, मग तुम्हाला माहित आहे इथं घेतला आम्ही सिन्स साइन आय, किंवा सुरुवात जशी केली तसं घेऊया, म्यू1 रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम इनटू साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आय. अशी जोडी असते ना, पहिल्या मीडियम मध्ये पहिलाच अँगल असेल ना, इज इक्वल टू म्यू2 साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. एकदम काठी वाटी पहिल्याच पासून मुळालाच पकडायचं. मग त्याच्यानंतर म्हटलं देअरफॉर, की पुन्हा इथं म्हटलं सिन्स साइन आय इज इक्वल टू आय अँड साइन आर इज इक्वल टू, बरोबर आहे ना. काय? कारण आय अँड आर आर व्हेरी व्हेरी स्मॉल असं आम्ही बोललो होतो. आणि मग आमच्या लक्षात आलं देअरफॉर म्यू1 आय इज इक्वल टू म्यू2 आय. आणि मग आमच्याकडे सिन्स आय इज इक्वल टू, एवढा पराक्रम केला आम्ही त्याच्यासाठी, हा आय काढण्यासाठी अल्फा प्लस गॅमा. बरोबर आहे का रे. अल्फा प्लस गॅमा. थांब, मग आम्हाला कळालं की हा आहे अल्फा प्लस गॅमा अँड आर इज इक्वल टू गॅमा मायनस. बरोबर आहे का. मग आता इथं देअरफॉर म्यू1 इंटू हे असं वापरलं, काय वापरलं, अल्फा प्लस गॅमा इज इक्वल टू म्यू2 काय रे, गॅमा मायनस बीटा. मग आता ही स्टेप आठवते का, ही एकच मिनिट. साइन आय इज इक्वल टू आय, मग आय इज इक्वल टू साइन आय होईल ना, फॉर स्मॉल अँगल उलट होईल ना. इकडून तिकडे बर्फाचं
पाणी, पाण्याचा इव्हन बघा नको. आणखी मी पुढे एक सांगणार आहे. सिन्स साइन ऑफ अँगल ऑफ आय इज इक्वल टू आय. सिमिलरली तुम्हाला हे माहित आहे ना, टॅन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू थिटा फॉर स्मॉल अँगल. हे सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला. मी ते घेणार आहे, ते घेणार आहे. मग हे लक्षात आलं का? मग छोट्या अँगल साठी तुम्ही साइन फंक्शन किंवा टॅन फंक्शन वापरलं तर त्याच्या व्हॅल्यूज सेम राहतात. आणि याला मी आता प्रूफ दिलाय तुम्हाला. म्हणजे काय असं पाठ करण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं नक्कीच. थोड्या वेळापूर्वी आपण ऑन कॅमेरा जरी नसेल, ऑफ कॅमेरा आपण चेक केले ना, साइन ऑफ 1 डिग्री अँड 1 डिग्री इज इक्वल टू सन रेडियन, हे केले ना आणि एक्झॅक्ट आलं ना. मग मला सांगा, पण हे लक्षात आलं असेल. मग मी आता याला टॅन इव्हन वापरलं तरी चालेल ना, टॅन फंक्शन वापरलं तरी चालेल. मग मी टॅन कडे चाललो. आता टॅन घेताना मी काय सांगितलं तुम्हाला, कसं सांगितलं, त्याला काय प्रूफ आहे, सगळं समजलंय का? लक्षात ठेवून जायचंय पुढे, फक्त समजून जायचं पुढे. कळलंच पाहिजे, विश्वास बसला पाहिजे, ते तसंच आहे, हे प्रूफ झालं पाहिजे. मग पुढे जाऊया आपण. ओके ना इथपर्यंत? मग आता तुम्ही मला सांगा थोड्या वेळासाठी, आता मी या सगळ्यांना, याला मी साइन अल्फा म्हणू शकत होतो, याला मी साइन गॅमा म्हणू शकतो, याला मी टॅन अल्फा म्हणलं तर चालेल. अरे चालेल का नाही? का? तर इकडे सांगतो, सिन्स टॅन अल्फा इज इक्वल टू अल्फा. चालतं का? पण कधी? फॉर व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल. बरोबर ना? मग मी टॅन फंक्शन सगळ्यांना वापरलं चालेल का? नाही कुठून काय आलं कसं काय काहीच माहित नसतं. हा, इथं असं घ्यायचंय, काय घ्यायचं बाबा. मग आता इथं आला तर हे असं होईल ना रे. इकडे बघा, देअरफॉर μ1 आणि मग मी ब्रॅकेट मध्ये लिहिलं टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा इज इक्वल टू μ2. इथं काय करेल मी? टॅन गॅमा मायनस टॅन बीटा. चालेल का? चालेल का रे? किती? मग हे बीटा. मग आता असं केल्यानंतर मग आता आमचं पूर्ण लक्ष चालू झालं या डायग्राम कडे. बरोबर आहे का? मग आता बघा रे बाबा, देअरफॉर μ1 इंटू टॅन अल्फा. अल्फा इथं आहे ना, टॅन अल्फा म्हणजे काय असतो? अपोजिट बाय. इतना तो आता है ना मी, बरोबर आहे ना? अपोजिट बाय. आणि हे नसेल तर डायरेक्ट आपल्याला बेसिक माहित असतं, साइन बाय कॉस. दोन्ही मध्ये हायपोटेनस हायपोटेनस. मग वरती राहिलं साइनचं अपोजिट आणि खाली कॉसचं. एकच करायचंय. मी तर म्हणतो एकच फंक्शन असतं, त्यामुळे सगळे कळतात फंक्शन. बरोबर आहे ना? मग इथं अल्फाचे अपोजिट इथं डी लिहिले ना मी. अरे ह्या पॉइंटला डी नाव दिलंय, लक्षात आहे ना? डीएम ना. चला, डी एम डिवाइड बाय ऍडजसंट ओएम होणार ना. इकडे ओ आहे ना ऑब्जेक्टचा, ओएम. चला चला चला, ओएम प्लस 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 प्लस. आता कुठे जाणार आहे मी? टॅन 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 गॅमा गॅमा कुठे? इथे आहे ना. हा, याच्या अपोजिट डीएमच ना. डीएम बाय त्याचा आता हा एमसी. ओके, एम नको, सगळेच एम पासून देतोय तर असं करू. मग एक सवय लागून जाते. थांबा थांबा, इकडे एम ओ एम सी. म्हणजे आम्ही रेफरन्स कोणाला म्हणायलो? एम ला. असा अर्थ घेतला, चालेल ना? ओके. त्याच्यानंतर इज इक्वल टू μ2 टॅन गॅमा. माहितच आता. अरे आताच केलं ना आपण. डी एम बाय, अरे एम आमचा असं का व्हायला? हा, आणि पुढे एमसी मायनस काय राहिलं रे आता? बीटा किती रे? इधर आहे ना बीटा. हा, काय करायचं बीटाचं? बीटाला बीटा. हा, मग आता त्याच्या अपोजिट पण काय येणार आहे? बघा ना, ट्रायंगल दिसतं. डीएम डीएम आहे ना. हा, त्याच्या अपोजिट काय आली? डीएम डिवाइड बाय एम आय. डीएम डिवाइड बाय एम आय. सगळे नाव क्रिकेट रिलेटेडच येईल. मुंबई इंडियन. एमसीचा अर्थ माहिती तुम्हाला? महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी. आपलं एमसी असतं, एमसी येतं. समजलं हे सगळं? ओके. आपलं मुंबईचं पहिलं सहारा होतं, आता महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी किंवा असोसिएशन काय ते तसं. ओके, मग हे सगळं झालंय का? हा, बरं ठीक आहे ठीक आहे. हे हे असू दे, तुला आवडणार नाही का आवडत? बरं ठीक आहे.
कळलं सगळं. मग इथपर्यंत आल्यानंतर परत डोक्यात काहीतरी चालू झालं. सगळ्यांमध्ये काहीतरी कॉमन निघालं बाबा. डीएम. मग असं केलं चालेल का? बघ इकडे μ1 dm इंटू असं लिहिलं किंवा बाबा लिहितो असं थोडस. μ1 इंटू dm ना रे. आणि इथं ब्रॅकेट मध्ये m बाय mo प्लस 1 बाय mc इज इक्वल टू μ2 इंटू dm 1 बाय mc मायनस 1 बाय mi. लक्षात आलं का हे सगळं? मग आता तुम्ही हे डीएम ला इकडे पाठवलं तर डिव्हिजन का होईल ना रे? बरोबर आहे का? मग देअरफॉर आता मी डायरेक्ट असं करतो, याने याला मल्टिप्लाय त्याला मल्टिप्लाय केलं तर चालतं ना, माझी जागा वाचेल. याला मल्टिप्लाय केलं तर असं होईल ना, μ1 डिवाइड बाय mo प्लस μ1 डिवाइड बाय mc इज इक्वल टू μ2 डिवाइड बाय mc मायनस μ2 बाय. चालेल का रे? चालते नाहीत पर्यंत. आता इथं आलंच परत बॉम्ब. आता इथं आलं का आणखी काहीतरी वेगळं सांगते. बापरे म्हणलं कशाला आता एवढं आलो बास करा ना. ते म्हणतात नाही, ही मधलीच लेंथ आहे ना. एम म्हणजे काय परपेंडिक्युलर ड्रॉ केला तुम्ही, कुठली लेंथ आहे ते काहीच कळेना ना. करायचं पण केलंय तुम्ही, मग काय करायचं आता? तर ते म्हणतात आता परत लॉजिक वापरायचं. का डोकर पडलं का एवढ्या वेळा हे सगळं करायचं? त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं रिलेशन काय? बरं बाबा ठीक आहे, मग काय करू? मग ते म्हणतात जावा आता दुसऱ्या पेजवर जावा, पुन्हा माघारी या. पण अगोदर एक काम करा. समजा हा कर्व सरफेस आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि इथं तुमचा पॉइंट ऑब्जेक्ट आहे. आणि तुम्ही ह्या डिस्टन्सला हे खूप खूप छोटं म्हणलात ना, तुमचं समजा पी ए म्हणला त्याला थोड्या वेळासाठी, आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकली, तुमचा काय होतं इथं एम काय तर होतं आणि इथं डी होता. समजा हे डी पेन डीएम झालं. मग ते पुन्हा म्हणणार की हे पीएम मधलं जे डिस्टन्स आहे ना हे खूप खूप जास्त आहे का? तर ते खूप छोट आहे ना. मग हे एमओ आणि पीओ ह्याच्यात खूप मोठा डिफरन्स असेल का? मग ते म्हणतात एमओ इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू पीओ. पण असं का करायचं? तर ते म्हणतात सगळेचे सगळे डिस्टन्स कुठून मोजायला सांगितले? पोल पासून. आणि तुम्ही कुठून मोजायलात? एम पासून. एम कोण आहे? कुठं आहे तो? प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. पोलवर आहे का? नाही, थोडा बाजूला आहे. मग आम्हाला काय सांगतात? म्हणजे या सगळ्या कॉन्सेप्टला धरण्यासाठी सायंटिस्ट लोकांना ऍट द सेम टाइम किती वेळा मॅथ्स, किती वेळा लॉजिक, किती वेळा मॅथ्स, किती वेळा. बरं मॅथ्स वापरण्यात काही एक आहे का? ट्रिग्नोमेट्री वेगळंच आहे, जॉमेट्रीचं दुसरं सेक्शन वेगळाच आहे, ट्रायंगल वगैरे बेसिक. तिसरी गोष्ट अल्जेब्राचं सेक्शन वेगळाच आहे. हा सगळ्यांना एकत्र आणत डेरिव्हेशन असतं आणि त्याचं कन्क्लुजन असतं पुन्हा. मग एवढं सगळं करायचं म्हटल्यानंतर आता तुमच्या डोक्यात आलं असेल की आता सगळे डिस्टन्सेस जे आम्ही एम पासून, मी करेक्शन केलं होतं आठवतं तुम्हाला, मी हे सगळे डिस्टन्सेस म्हणलं एम पासूनच घेऊ. पर्पजफुली केलं होतं ना ते. इथं काहीतरी ओएम केलं होतं तर परत मी खोडून काय केलं, एमओ घेतलं. इकडे सीएम करायचं तर तुम्ही काय म्हणलं, पुन्हा एम पासूनच घ्यायचं. मग हे सगळं घेत असताना माझ्या डोक्यात एकच होतं की मला हे समजून सांगायचं होतं का अरे बाबांनो, एम आणि पोल मध्ये जास्त अंतर, त्याच्यामुळे तुमच्या अंतर जे काही बदलतील ते खूप खूप निग्लिजिबल, त्याच्यात डिफरन्स होईल. पण तुम्ही मॅथ मध्ये थोडं बघता, तुम्ही लॉजिक मध्ये बोलताय ना, फरक पडेल हो, पण तो एवढा निग्लिजिबल असेल की त्याने आपल्याला फरक पडणार. मग आता तुम्ही मला सांगा रिटर्न यायचं याला. आता मला थोडस वरच्या बाजूला घेऊन जातो, थोडस नॉर्मल. आता तुम्हीच मला सांगा या केसमध्ये मी जर असं म्हटलं तर, आता मी तर नंतर कुठेतरी बोलतो, इथं डायरेक्ट लिहिलं तर चालेल का? आता मी म्हटलं सिन्स पी अँड एम आर व्हेरी क्लोज टू इच अदर ना, खूप एकमेकांपासून जवळ आहेत. मग त्या केसमध्ये मी एमच्या ठिकाणी पी पॉइंट शिफ्ट केला तर चालेल का? मी म्हटलं सिन्स, लिहितो जातो पुढे वाटलं, सिन्स मी म्हटलं पी अँड एम आर व्हेरी क्लोज, चालेल का? Therefore μ1 डिवाइड बाय एमओ च्या ठिकाणी काय होणार? पी होणार आहे, प्लस μ1 एमसी च्या ठिकाणी पीसी ना रे, इज इक्वल टू μ2 काय होईल? पीसी मायनस μ2 पीआय. समजलं का रे आता? मग आता एवढं बघितल्यानंतर मग आमच्या डोक्यात येतं की मग आता इकडे पीओ काय आहे? तर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट.
पी आय डिस्टन्स ऑफ पी सी रेडियस ऑफ, एवढ्यासाठी राडा करावा लागला, कारण तुम्हाला त्याशिवाय कळणारच नव्हतं काय ते. मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये मी जर याला थोडस आणखी मूव केलं, थोडस इकडे मूव केलं किंवा वरती मूव करूया, काय अडचण, आपल्याला व्यवस्थित समजणं गरजेचं राहील. मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये आता तुम्ही मला सांगू शकता इथं की सिन्स पी ओ काय आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ना रे, हा पी आय कोण आहे, डिस्टन्स ऑफ इमेज, अँड पी सी रेडियस ऑफ, बरोबर आहे की नाही. मग देअरफॉर μ1 डिवाइड बाय यू येईल ना रे, प्लस μ1 डिवाइड बाय पीसी म्हणजे कोण आहे, आर ना रे, बरोबर आहे की नाही, इज इक्वल टू μ2 डिवाइड बाय आर का रे, आणि मायनस μ2 डिवाइड बाय, बरोबर आहे का, अरे कळलंय का. मग याला जर इकडे एकत्र आणला मी थोडस व्यवस्थित ठेवायचं म्हटलं तर आता आर आर आहे, मग हा इकडे मायनस दिला तर चालेल का, हा इकडे मायनस नेला तर चालेल का, आणि हा इकडे आला तर चालेल का, असं होईल ना. देअरफॉर μ1 डिवाइड बाय यू प्लस μ2 डिवाइड बाय इज इक्वल टू, इकडे तुमच्या लगेच लक्षात येईल की आता 2 मिनिटासाठी इकडे बघा, आता हा इकडे आणला, आता हा तिकडे घेऊन जाणार ना मी, मग हा होईल μ2 बाय आर, हा प्लसचा होईल मायनस μ1 बाय आर, बेस सेम आहे ना, याला μ2 मायनस μ1 डिवाइड बाय आर. बघ आता हे काय कळालं बरं आम्हाला, तर हे बघावं लागेल, कारण ज्यावेळेस खूप 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 तुम्हाला फक्त सगळंच एकत्र दिसतं त्यावेळेस आपणच कन्फ्युज होतो की एवढं काय दिलं बाबा ह्यांनी, काय असेल याच्यामध्ये. तिथे शांत डोक्याने बघायचं काय आहे ते, μ1 u प्लस μ2 v इज इक्वल टू μ2 मायनस μ1 डिवाइड बाय आर. हे सोडून खूप साध्या सोप्या भाषेत त्याचं अनालिसिस होऊ शकतं. तुम्ही मला सांगा μ1 मध्ये ऑब्जेक्ट होता ना रे, मग μ1 फर्स्ट मीडियम मध्ये काय ठेवलंय, ऑब्जेक्ट त्याचा डिस्टन्स, सेकंड मध्ये इमेज त्याचा डिस्टन्स, आणि या दोघांच्या रेशोची तुम्ही काय करताय, ऍडिशन, आणि इकडे कंपॅरिझन केलंस काय तर तुमच्या, तर या त्या दोघांचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा काय डिफरन्स, बरोबर आहे की नाही. मग आता एकदम साध्या सोप्या भाषेत बघा, नीट बघा, इथं काय सांगतंय, तर इथं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू डिस्टन्स, आणि इकडं डिफरन्स बिटवीन रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू डिस्टन्स. पण इथं ऑब्जेक्टचा डिस्टन्स आहे इथं इमेजचा, आणि इथं मात्र रेडियस ऑफ कर्वेचरचा. आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की बाळांनो, हे जे रिलेशन आहे ना, हे रिलेशन तुम्ही आता ऑब्जेक्ट आता इकडे प्लीज आपण इमेज मध्ये जाऊया थोड्या वेळासाठी, आणखी थोडं छोटं करतो, काढायचं नाही. हा इकडे बघा आता, ए बाबा, हा तर आता याच्याकडे बघा, तुम्ही याच्याकडे बघितल्यास लक्षात येईल की तुमचा ऑब्जेक्ट होता एअर मध्ये, आणि तो रिफ्रॅक्ट होऊन कुठं गेला तर ग्लास मध्ये, म्हणजे इमेज रेअरर मधून कशा तयार झाली, डेन्सर मध्ये. मग ऍक्च्युअल आय या पॉइंटला तुमचा रिफ्रॅक्टेड रे पोहोचलाय का, तर येस पोहोचलाय, म्हणजे इमेज खरी आहे का खोटी, खरी आहे. मग ज्यावेळेस बाळांना इमेज रिअल झाली त्यावेळेस तुम्हाला हे रिलेशन भेटले. मग रिलेशन समजून घेण्यासारखं असतं, काय आहे तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू लेंथ किंवा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू डिस्टन्स. आता सगळे डिस्टन्स कुठून मोजायचे असतात, मग मला सांगा, मी असं साध्या भाषेत एवढी सगळी बडबड मी मात्र स्वतःला कशी समजून सांगितलेली आहे, तर लक्षात ठेवायचं तर काय नाही. मग मला काय समजलं, तर मला हे समजलं की मी फर्स्ट मीडियम मध्ये माझा ऑब्जेक्ट ठेवला होता. फर्स्ट मीडियम मध्ये काय ठेवलं, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टचा डिस्टन्स काय आहे, तर यू आहे. काय आहे, यू आहे. सॉरी मी असं लिहितो म्हणजे मी वाटून येतो मला. हा प्लस मी सेकंड मीडियम मध्ये माझं काय ठेवलं होतं, हा म्हणजे इमेज फॉर्म झाली, म्हणजेच काय असेल ते, बरोबर आहे का. आणि नक्कीच बाळांनो तुम्हाला माहित आहे μ1 आणि μ2 मध्ये μ1 एअर होता आणि μ2 डेन्सर मीडियम होतं, म्हणजे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा हायर मायनस म्हणजे पॉझिटिव्ह आलाय तो. आणि फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे
कर्व सरफेसची रेडियस. मग विचार करा बाळांनो की या केसमध्ये किती सुंदर रिलेशन आहे, आणि या केसमध्ये जी इमेज बनलेली ती कशी बनलेली आहे, रिअल बनलेली आहे. मग आता कॉन्सेप्ट अशी असते की जर रिअल नसेल इमेज व्हर्च्युअल असेल, किंवा इमेज अशी तशी बनली, हे झालं ते झालं, किंवा काही चेंजेस झाले, मग त्या केसमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये काय चेंजेस होतात का, हा पुढचा पॉइंट असतो.